स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरोधात असंतोष निर्माण व्हावा या उद्देशानं सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवामधील अनेक घातक गोष्टींबद्दल असंतोष व्यक्त करावा लागेल असं कधी वाटलं नव्हतं, पण दुर्दैवानं ते घडतंय. मानवी आरोग्यासाठी घातक असणाऱ्या गोष्टीच या उत्सवाचा कथित उत्साह वाढवण्यासाठी वापरल्या जाण्यामुळं चिंता वाढली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भक्कम बांधकामाच्या भिंती हलवणाऱ्या ध्वनी यंत्रणांच्या अजस्त्र भिंती तरुणाईला भुरळ घालू लागल्यात. लेसर लाईटच्या दुष्परिणामांचा विचार करून कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं ज्या तातडीनं बंदीचा निर्णय घेतला, तसा निर्णय कायद्यात तरतूद असताना ध्वनी यंत्रणांबद्दल का घेतला जात नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय. पोलीस अधिकारी गणेशोत्सवा अगोदर बैठका घेऊन प्रसारमाध्यमांमधून इशारे देऊन ध्वनी यंत्रणांच्या आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन होऊ नये यासाठी संबंधितांना सावध करतात, पण दणदणाट ऐकण्याची सवय झालेल्यांना कारवाईच्या इशाऱ्याचा आवाज क्षीण वाटतो. सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकांचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या विविध वयोगटातील लोकांना ध्वनी यंत्रणांचा असह्य आवाज लहान मुलं, गरोदर माता, वृद्ध व्यक्तींसह हृदयविकाराच्या रुग्णांसाठी खूपच घातक ठरू शकतो. मुख्यतः गर्भवती स्त्रियांच्यावर जो परिणाम होतो किंवा गर्भवती स्त्रियांच्या पोटामध्ये असणाऱ्या बाळावरती जो परिणाम होतो तो खूप वाईट आणि खूप भयावह असतो. कारण जेव्हा गोंगाट किंवा जेव्हा आपण ज्याला हाय डेसिबलचे आवाज त्याला जेव्हा गर्भाशयामधलं बाळ सामोरं जातं तेव्हा ते अचानक दचकणं, त्याचे हृदयाचे ठोके वाढणं आणि बऱ्याचदा असंही होतं की त्याच्यामुळे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी, प्रीमॅच्युअर लेबरसुद्धा होऊ शकतं. तर ते खूप घातक असतं माणसांसाठी. आणि दुसरं प्रामुख्यानं आपण जेव्हा बघतो काही जे पेशंट असतात ज्यांची अँजिओप्लास्टी झालेली असते किंवा बायपास झालेला असेल किंवा जे पेशंटच्या हार्टचं पंपिंग कमी असेल, ज्याला आपण सिव्हिअर एल व्ही डिस्फंक्शनचे पेशंट म्हणतो, त्या पेशंटमध्ये हृदयाच्या ठोक्यां अनियमित वाढल्यानंतर किंवा अनियंत्रित हृदयाचे ठोके वाढून पेशंटला एफचा धोका असतो. त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम म्हणजे पेशंटचं हृदय थांबू शकतं, अचानक थांबू शकतं. कधीकधी हृदयामध्ये गुठळ्या होऊन लोकांना पक्षाघाताचा त्रास, लकवा अशा गोष्टी होऊ शकतात. बऱ्याचदा असंही जाणवलं आहे की अचानक वाढलेले ठोके, अचानक वाढलेला BP आवाजामुळे कधीकधी ब्रेनस्ट्रोक होणं, हृदयगती थांबणं आणि ज्याला आपण सडन कार्डियक अरेस्ट असं म्हणू शकतो, असंही बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे. मर्यादेपेक्षा जास्त आवाज कानावर पडत असेल तर ते कानाच्या आरोग्यासाठी घातक आहे. 60 डेसिबलपेक्षा जास्त तीव्रतेचा आवाज त्रासदायक ठरू लागतो. आपलं डे टू डे कन्व्हर्सेशन किंवा रुटीन जो आवाज असतो तो आपण 30 ते 40 डेसिबलपर्यंतचा असतो, परंतु हे जे डॉल्बी आहेत प्रचंड आवाजाचे, यांची डेसिबल 90, 100, 110, 120 इथंपर्यंत जाऊ शकते. हा प्रचंड मोठा आवाज कानापाशी झाल्यामुळे कानाचा पडदा फाटू शकतो. कानाच्या पडद्याला, मध्य कर्णाला तसेच आतल्या कानाला इजा होऊ शकते आणि बऱ्याच केसेसमध्ये जो बहिरेपणा आपल्याला येतो तो कायमचा असू शकतो. तर त्यामुळे अशा मोठ्या आवाजापासून आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे. डॉल्बीचा आवाज शक्य तितका कमी आपण ठेवू शकतो, डॉल्बीच्या जवळ जाणे टाळू शकतो आणि शक्यतो कानात आपण इयर मफ्स किंवा कॉटन प्लग्स यूज करू शकतो. सण उत्सवांसह आनंदी क्षण साजरे करण्यासाठी ध्वनी यंत्रणांचा वापर केला जात असला तरी एका मर्यादेपलीकडे जाणारा या ध्वनी यंत्रणांचा आवाज त्या आनंदावरच विरजण टाकू शकतो. त्यामुळे प्रबोधनाच्या पलीकडे गेलेल्या समाजातील काही घटकांना प्रशासनानं कायद्याच्या भाषेतच शांत करण्याची गरज आहे. गणेशोत्सव आहे की डॉल्बी उत्सव आहे याचं भान आम्ही राखलं पाहिजे. विशेष करून ह्या गणेशोत्सवाला पाश्चात्य संस्कृतीचं स्वरूप आलं म्हणण्यापेक्षा आणलेलं आहे. आणि जे आमचं पोलीस प्रशासन आहे, विशेष करून कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख सन्माननीय पंडित साहेबांना गेली वर्षभर आम्ही निवेदने आणि प्रत्यक्ष भेटून किंवा प्रसिद्धी माध्यमाच्या वृत्तपत्रातून सुद्धा आम्ही बोललेलो आहोत की साहेब, हे जे भूत आहे डॉल्बीचं हे गाडलं पाहिजे. हे काय फक्त पोलीस प्रशासन करू शकत नाही, परंतु पोलीस प्रशासनानं याच्यावरती जे कायद्यानं अधिकार दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. जे कायद्यानं अधिकार पोलीस प्रशासनानं दिलेले आहेत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी, त्याचा वापर केला पाहिजे. ते का करत नाहीत, कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत हे समजत नाही.
आमची तुमच्या माध्यमातून विनंती आहे, कुठलंही चांगलं काम करताना 4 लोक विरोधात जातील परंतु 40 तुमच्याबरोबर राहतील, त्याचा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. उत्साहाच्या भरात आवाज वाढवण्यासाठी डीजेला आईची शपथ घालणाऱ्यांनी खरंच एकदा ध्वनी यंत्रणांचा मर्यादा पाळत आनंद घ्यायचा का क्षणाच्या आनंदासाठी मर्यादेपलीकडच्या आवाजानं आयुष्याचं मातेरं करायचं हे एकदा ठरवायला हवं. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन विजय जाधवसह संगम कांबळे.